धन्यवाद मुनीजी पाटील. आपल्यापासून रजा घेत असताना आपले अतिथीगण जाऊया मॅचच्या दिशेने. जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव विपक्षात साईदेवा प्रतिष्ठान साईगाव. जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय या दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याकरिता साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीमला. सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. साईनाथ आणि आशू ही सलामीची जोडी. तर मात्र थोडंसं बदल केलंय. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल ओमकार आला होता, मात्र आशूला यावेळेस प्राधान्य दिलंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, मॅचला सुरुवात करायची. क्षेत्ररक्षण सजावट पाहिली तर दोन क्षेत्ररक्षक इनफिटच्या बाहेर मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अक्षय. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय. स्ट्रायकिंगवर सज्ज होताना आपण पाहतोय साईनाथ. तर मॅचला होती सुरुवात. इनिंगचा पहिलाच बॉल यावेळी पंच केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वर्ण चेंडू निघून चला डीप कव्हर क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर हा येणारा खणखणीत पहिल्याच बॉलवर पहिला चौकार. गोलंदाज यावेळेस ऑन साईडला आलं होतं. कार्पेट थोडंसं फंबल झालं. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, नकारलं गेलं स्ट्रायकिंग कडून आशूच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र कलेक्शन चुकीचं ठरलं. तिथे मात्र दुसरी धाव. यावेळेस चांगला चेंडू वेग होता या चेंडूवर. अशा पद्धतीने चेंडू पडल्यानंतर स्किड झाला आणि बाकीचं काम केलं एस्टनच्या मागे. एसटी रक्षकानं डॉटच्या स्वरूपात या चेंडूची समाप्ती झाली. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा पळकावर. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीम. अक्षय पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चेंडू निघून चाललाय मिड विकेट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. साईनाथचा हा दुसरा बार, दुसरा चौकार. 4 धावा.
धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 16 या अंकावर. एकत्रित चेंडूंचा खेळ झालाय 5. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ह्या दोन्ही सलामीच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने पाहिलं तर आतापर्यंत आशूला मात्र स्ट्राईकवर आणलं गेलं नाही, त्या पद्धतीने मात्र साईनाथ फलंदाजी करतोय. पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार, या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली खेळी राहिली. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक, दमदार, रुबाबदार, चौकार. 4. कमालीची फलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवरफुलची षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग साईनाथ टीमचा कर्णधार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 20 अशी चांगली सुरुवात. आणि साईनाथने म्हटलं होतं की या स्पर्धेमध्ये आम्ही चांगलं खेळ करू. पहिल्या मॅच मध्ये स्वतः सामनावीराचा पुरस्कार स्वीकारत असताना आणि या दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा फलकावर जोडत असताना आपण पाहतोय. जी मेहनत आतापर्यंत केली ती यशस्वी ठरली असंच म्हणावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज मयुरेश दुसऱ्या षटकाकरिता. पहिल्या षटकात भरपूर सारे धावा गेलेत, परंतु या षटकामध्ये मयुरेशला मात्र कमबॅक करावं लागेल. कमबॅक करण्याकरिता फॅक्टर ठरू शकतो विकेट. आशू स्ट्राईक एंडला. यावेळेस गती परिवर्तन, स्लोअर डिलिव्हरी यावेळेस हाताळली गेली, परंतु आशूने बघितलं, त्यानंतर स्वतःला सावरलं. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण धावफलक 21 या अंकावर जात असताना पाहिलं. स्ट्राईक आणण्याचं काम आशूने केलंय. साईनाथ स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली. सिंगल ताबेने रोटेट स्ट्राईक करत असताना आपण आशूला पाहिलं. छा पद्धतीने पाहिलं. चांगला फॉर्ममध्ये साईनाथ दिसतोय. त्याला स्ट्राईक आणलं केलं. चांगली रणनीती आहे. भागीदारी निर्माण करत असताना आपण हे दोन्ही बॅटर पाहतोय. मोठा उच्चांक गाठायचा असेल तर भागीदारीला खूप महत्त्व. आतापर्यंत 21ची भागीदारी राहिली आहे. यावेळेस गती कमी होती. ऑन साईडला टर्न केला गेलाय. एक सिंगल मिळेल साईनाथच्या खात्यामध्ये. धावफलक पाहिलं तर 22. गोलंदाज मयुरेश. यावेळेस डावखुराचा बॅटर आशू स्ट्राईक एंडला. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडूपासून दूर राहिले आणि त्याचं कारण बनलं निर्धाव चेंडू. अशा चेंडूची पूर्तता करावी लागेल मयुरेशला. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च झालेत. या ओव्हरमध्ये कव्हरिंग करावे लागेल त्या ओव्हरची. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज मयुरेश पुण्याचे एकदा. यावेळेस ऑन साईडला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. एके धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 23 या अंकावर. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केल्यात. त्या सिंगलने आल्यात. चांगल्या चेंडूची पूर्तता केली, परंतु चांगले स्ट्रोक सुद्धा यावेळेस पाहायला मिळाले सिंगलच्या माध्यमातून
स्ट्राइक चेंज केली जाते. मयुरेश पुण्याची एकदा गोलंदाज ट्रॅकवर समोर असेल साईनाथ. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आबाख्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो धमाका. साईनाथचा हा षटकार 6. अंतिम दिवस फायनल डे मध्ये आपण आहोत. फेअर डिलिव्हरी 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 30 धावा पलकावर. पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 धावा. एकंदरीत 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा पलकावर आहेत. अंतिम षटकाचा खेळ बाकी. चांगली बॅटिंग राहिली सलामीवीरांची. त्यामध्ये साईनाथ चांगली फलंदाजी करतोय. 28 धावेवर फलंदाजी करतोय साईनाथ आणि त्याला साथ देतोय आशू. 2 धावावर तो फलंदाजी करतोय. संघाची टोटल 30 अंकावर. तर मात्र अंतिम षटक असेल. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय यतिराज. चला मॅचला सुरुवात करायची. टाइम वेस्ट करू नका मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबत नाही. तुम्ही सुद्धा थांबू नका. चला मॅचला सुरुवात करा. यतिराज गोलंदाज ट्रॅकवर. साईनाथच्या विरोधामध्ये 3ऱ्या षटकाला होती सुरुवात. यावेळी चेंडू हवेत आहे. मिड ऑफच्या वरने चेंडू निघून चाललाय. सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. साईनाथच्या बॅटमधून येणारा हा चौकार मिड ऑफला बीट केला. त्यानंतर सरळ चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामधून निघून गेला 4 धाबेकरिता. 4 धाबेने धावफलक पुढे जात असताना 34 या अंकावर. चांगलं टोटल तापर्यंत जोडले गेले ते सलामीवीरांच्या माध्यमातून. भागीदारी खूप महत्त्वाची असते आणि भागीदारी खऱ्या अर्थानं प्रथम फलंदाजी करत असताना हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात चांगली बॅटिंग करत असताना. गोलंदाज यतिराज. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक. खाली क्षेत्र निवडला गेलाय. चेंडू थांबणार नाही. निघून चालला स्क्वेअर लेग क्षेत्रामधून. अजून एक वार. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय. 38
38 अंक स्कोर बोर्डवर लागत असताना आपण पाहतोय कमालीची बॅटिंग साईनाथ. यावेळेस काय घडलंय, सरळ चेंडू एष्ट्यावर आदळला गेलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय आणि पहिला गडी बाद झालाय. साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीमचा साईनाथ याला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिला गडी बाद झालाय. तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मात्र पहिला गडी बाद झालाय. मात्र चांगली फलंदाजी राहिली साईनाथची. 36 धावांची खेळी राहिली. त्यामध्ये पाहिलं तर 2 बिग हिट षटकार आले आणि 5 दमदार बहारदार चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 36 धावांची खेळी या इनिंग मध्ये राहिली. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकीचे न्यू बॅटर आपण पाहतोय ओमकार स्ट्रायकेंडला. त्यावेळेस चांगला चेंडू विकेट मिळवल्यानंतर आत्मविश्वासाने गोलंदाजी केली जाते आणि तेच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये यतिराज दाखवत असताना पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार जरूर आले, मात्र कमबॅक त्यानंतर मात्र स्ट्रॉंगली राहिलाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल बॅटर ओमकारला. धावसंख्या 1च्या बढतीने जाऊन पोहोचली गेली 39. अंतिम बॉलचा खेळ बाकी असेल ह्या इनिंग मधला पहिल्या सत्रातील. गोलंदाज यतिराज. यावेळेस असूच्या बॅट मधून येणारा हा ब्रँडेड षटकार धमाका 6. रोहन आहे जो फलक जाऊन पोहोचले गेले 45. मोठी धावसंख्या उभारली गेली पहिल्या सत्रामध्ये साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीमच्या माध्यमातून. 46 धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीम समोर हे लक्ष असेल. पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. स्टार 11 मापोली टीमचा कॅप्टन आणि आई गावदेवी वाघिवली टीमचा कॅप्टन. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, तिथे आपण टॉस करणार आहोत. आई गावदेवी वाघिवली टीमचा कॅप्टन. रोहित चव्हाण आणि रोहन शेलार यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. स्टार 11 मापोली विपक्षात आई गावदेवी वाघिवली. रोहनजी चव्हाण यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय स्टार 11 मापोली टीमने. काय निर्णय असेल? धन्यवाद. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय स्टार 11 मापोली टीमने. प्रथम
गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता आई गावदेव वाघेली टीमला. जाऊया कॉम बॉक्स मध्ये. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2025. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 45 धाबा फलकावर लावण्यात यश आलं. साईदेवा प्रतिष्ठान साईगाव या टीमला चांगली फलंदाजी राहिली. ज्या पद्धतीने पाहिलं तर इनिंगची सुरुवात चौकारानं झाली, इनिंगची समाप्ती 0 षटकारानं केली आणि मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं. 45 धाबा फलकावर लावण्यात यश. आता मात्र 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव या टीमला सलामीचे बॅटर बॅटर्स आपण पाहतो. स्ट्राईक एंडवर सौरव, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅकवर संघाचा कर्णधार साईनाथ. तर दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पहिलाच बॉल. यावेळेस ऑन साइडला चेंडू निघून चाललाय डीप मध्ये. ते मात्र 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण बॅटरला पाहिलं. तर इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केली बिमर साठी. पडताळलं जाईल टीव्ही स्क्रीनवर. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग साठी फक्त एकच रिव्ह्यू असेल आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा एकच रिव्ह्यू असेल. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साइडला खाली क्षेत्र निवडलं गेलंय. चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता हा येतोय दमदार रुबाबदार चौकार. 4. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 6 धावा फलकावर. साईनाथ गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 7 अंकावर. 46 धावांचा पाठलाग करत असताना आपण जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीमला पाहतोय. स्ट्राईक एंडवर यावेळेस अक्षयला पाहत आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल, तेव्हाच मात्र हे लक्ष परत पोहोचू शकतोय. जयदुर्गा सुपेगाव टीम प्रयत्न करावे लागतील. यावेळेस फुल टॉस आहे. स्वतः फॉलो थ्रो मध्ये फीड करत असताना रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. सौरभ बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर आपण पाहतो प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा पलकावर 46 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीम. चौकार खाल्यानंतर कमबॅक केलंय. या गोलंदाजाने लाईन लेंथ मध्ये बदल केलाय, जखडून ठेवलंय फलंदाजांना. त्यावेळेस जुने चेंडू चांगला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना आपण पाहिलं आणि त्याचं कारण बनलं डॉट चेंडू. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा फलकावर. आता मात्र चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करत असताना साईनाथला आपण पाहतोय. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्पेअर आहे. व्हाईट बॉलची उद्घोषणा होते. 1 धाव मिळेल फलकावर. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 8 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू. बॅट आणि चेंडूचा स्पर्श नाही म्हणजेच डॉट चेंडू. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर धावा आहेत 8. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 बनवल्या गेलेत. आता मात्र इथून 12 चेंडूमध्ये विजयाकरिता 38 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो शिवम दुसऱ्या षटकाकरिता. प्रणयच्या विरोधामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. प्रणयला मात्र आता हात खोलावे लागतील. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला चेंडू निघून जातो. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरली असते. कनेक्शन मात्र चुकीचं झालं. त्या कारणास्तव मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. दुहेरी अंकामध्ये 10 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. गोलंदाज शिवम पुणे चकदा गोंदा ट्रॅकवर. यावेळेस चेंडू हवेत आहे. शॉर्ट फाईन लेग बदला. क्षेत्ररक्षक आला चेंडू खाली. चांगला झेल कंप्लीट करत असताना प्रणय या बॅटरला जावं लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणार हा दुसरा झटका. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रतीक. गोलंदाज शिवम पुण्याच्या एकदा प्रतीकच्या विरोधामध्ये. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय. फाईन लेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. खाईल प्रतीकचा वार. धमाका. षटकार 6. सहा धावेने धावफलक भरारी घेत असताना 16 या अंकावर. फटक्यांची आवश्यकता आहे जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीमला. ती धुरा मात्र आता प्रतीकने खांद्यावर उचलली आहे. यावेळेस लाईन चुकीची घडली आहे.
डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्तचा भरणा. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 17-17. मात्र समीकरण अभिषेक आम्हाला सांगतायत की 9 चेंडू 29. यावेळेस अजून एक लेग बाहेरचा चेंडू, अजून एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव मिळेल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 18-18. षटकार खाल्यानंतर मात्र लाईनमध्ये बिघड झाली. आपली लाईन चांगली ठेवावी लागेल गोलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा तोच विभाग निवडला गेलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. फक्त एकच धाव. इझिली जर प्रयत्न केले असते तर 2 धावा इझी कंप्लीट करता आल्या असत्या, पण फलंदाजाला असं वाटलं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 19. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 19 धावपळकावर लागल्या गेल्यात. 46चा पाठलाग करत असताना यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक होते तिथे उपस्थित, चुकी झाली आहे. चेंडू सरळ निघून चाललाय मिडविकेट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकार करिता. ये आंखें, ये मस्ती, ये पलकें, ये काजल, ये जुल्फें, ये खुशबू, ये चूड़ी. फलकावर 23 धावा लागल्या गेल्यात. अजून 23 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस फुल टॉस होता, पुरेपूर फायदा उठवता आला नाही. पंचांचा इशारा आला बीमरचा. संधी होती बॅटरला. हा चेंडू जर सीमारेषेच्या बाहेर गेला असता तर या प्लस धावा झाल्या असत्या, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये. तुमचं प्रात्यक्षिक, तुमची मेहनत, तुमचे कष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये मांडले जात आहेत. तर पंचांचा काय इशारा येतो तो पाहावा लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर नो बॉलचा इशारा आलाय. तर पंचांचा इशारा आलाय रिव्ह्यूची मागणी. तर टीव्ही अंपायरचा निर्णय नो बॉल. संधी होती फलंदाजाला या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारण्याची. संधी दवडली गेली. एके धावेने धावफलक पुढे जाईल 24. आता मात्र पुढील चेंडू फ्री हिट असेल, मुभा असेल फलंदाजाला. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर समीकरण आहे ते थोडस छोटं होऊ शकतंय, परंतु जर तर मैदानात मानलं जात नाही. यावेळेस लिडिंग एज आहे. शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फ्री हिट. कुठली विकेट मिळणार नाहीये आणि कुठली धाव सुद्धा या चेंडूवर घेता आले नाही फलंदाजांना. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. पलकावर धावा आहेत 24. आता मात्र 6 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 22. 6 चेंडू 22. लक्ष जरूर फलकावर मोठा आहे, परंतु कुठल्याही लक्ष छोटं आणि मोठं नसतं. तुम्हाला मेहनत, कष्ट, जिद्द, धाडस मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. हा धाडस मात्र फलंदाजाच्या माध्यमातून केला जाईल की येणारा गोलंदाज मात्र आपलं अधिरज्ज गाजवेल या षटकामध्ये. त्याचं उत्तर मात्र या 6 चेंडूवर आपल्याला मिळेल.
6 चेंडू 22 असं समीकरण. बॅटिंग करत असताना साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीमने 46 बनवल्या. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये आत्तापर्यंत 12 मध्ये 24 धावा फलकावर जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीमने बनवल्यात आणि अंतिम षटकामध्ये समीकरण असं उभं ठाकलंय 6 चेंडू 22. अनेक प्रेक्षक आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत असताना या मैदानाच्या भेटीला आलेत. त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस पहिला चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडला गेलाय आणि विकेट इथे मिळते. गोलंदाज सनीला मिळतोय हा पहिला विकेट. तांबडी तांबडी चमक. हा सामना फिरवू शकतोय. परंतु फलंदाजासाठी मी एकच म्हणेन, संकटांना भिवू नका. संकटांना संधी मानून त्यावर मात करा. तुम्ही मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले तरच तुम्ही यशाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचाल. 3 बॉल 17. यावेळेस काय घडलंय? चेंडू सरळ एस्ट्यावर आदळला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालंय आणि विकेटचं पतन. चांगला चेंडू हाताळला गेलाय सनीच्या माध्यमातून. पूर्णपणे यॉर्क झाला. चेंडू सरळ विकेटवर जाऊन आदळला गेला आणि विकेटचं पतन झालं. तर मात्र 2 चेंडू 17. तर मात्र सामना झुकलाय साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीमच्या बाजूनं. न्यू बॅटर आपण पाहतोय धनराज. दोन चेंडू 17. चला टाइम वेस्ट करू नका.
2-17 2 चेंडू 17 धावा. सामना झुकलाय साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीमच्या बाजूनं. डॉट चेंडू आता मात्र औपचारिकताच बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. 1 चेंडू 17. विजयापासून एक पाऊल दूर साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीम. यावेळेस चेंडू हवेत आहे. साईनाथ तेथे उपस्थित. चांगला झेल कंप्लीट. विकेटचं पतन. अभिनंदन साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीम. हार्ड लक टू जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीम.